नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयाचा सर्वात महत्त्वाचा जो बेसिक टॉपिक आहे तो आहे संख्या प्रणाली। आपण आज संख्या प्रणालीमधल्या काही संख्या बघणार आहोत। तर बघा, पहिली आहे नैसर्गिक संख्या। ठीक आहे, नैसर्गिक संख्या म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॅचरल नंबर्स, किंवा ह्याच धनसंख्या सुद्धा असतात, त्याला पॉझिटिव्ह नंबर सुद्धा म्हणतात। चला तर हे जे आहेत धनसंख्या, याची सुरुवात होते 1 पासून, है ना। 1 2 3 4 5 6 आणि अशा ह्या वाढत जातात। ठीक आहे, तर ह्या अनंत संख्या असतात समोर। म्हणजे सर्वात छोटी जर आपण बघितलं तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही असते 1। सर्वात लहान नैसर्गिक संख्या ती 1 आहे। आणि मग 1 पेक्षा मोठी 2, 2 पेक्षा मोठी 3, 3 पेक्षा मोठी 4, 4 पेक्षा मोठी 5, 5 पेक्षा मोठी 6, 6 पेक्षा मोठी 7, अशा वाढत 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 जातात। मग सर्वात छोटी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे 1, पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही। ठीक आहे, तसंच आहे दुसरा पूर्ण संख्या, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात होल नंबर्स। आता हे होल नंबर्स कशी बनतात, तर नैसर्गिक संख्या आणि शून्य यांचे मिळून तयार होतात होल नंबर्स, किंवा ज्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो। बरोबर आहे। बघा, शून्य आणि ह्या उरलेल्या सर्व आहेत नैसर्गिक संख्या, यांच्या मिळून पूर्ण संख्या तयार होतात। ठीक आहे, शून्य हा या पूर्ण संख्यांमधील सर्वात छोटा होल नंबर आहे, किंवा त्याला सर्वात लहान पूर्ण संख्या असं आपण म्हणू शकतो। मग जसं आपण नैसर्गिक संख्यांमध्ये बघितलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या जशी आपण सांगू शकत नाही, तशीच सर्वात मोठी पूर्ण संख्या ही आपण सांगू शकत नाही, कारण आपण कुठलीही संख्या एक सांगितली तर त्याच्या पुढे दुसरी संख्या असणार आहे। ठीक आहे, कारण ह्या समोर अनंत संख्या आहेत। बरोबर, त्याचप्रमाणे आपण याच्यातलाच एक भाग आहे समसंख्यांचा। बघा, समसंख्या म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इव्हन नंबर। आता इव्हन नंबर ही ओळखणं फार सोपं असतं। बघा, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। आता निशेष हा शब्द म्हणजे ज्यावेळेस आपण भागाकार शिकत असताना ज्यावेळेस भागाकार करतो, एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने ज्यावेळेस आपण भाग देतो, तर भाग देताना त्याचा ज्याची जी बाकी आहे तर ती बाकी येते 0। तर ज्यावेळेस एखाद्या भागाकारामध्ये बाकी 0 येते, असं समजायचं की हा पूर्ण भागाकार झालेला आहे, म्हणजे निशेष भाग याने दिलेला आहे। तसं ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, मग बघा एक छोटीशी संख्या घेऊ आपण 40। ह्या 40 ला 2 ने भाग देऊ। बरोबर, आता तुम्हाला माहित आहे बे दुने 4 येतात। बरोबर आहे, मग 4 मधून 4 गेले 0, आणि हा 0 खाली येणे अगोदर इकडे, म्हणजे इथं भागाकार काय झाला, तर भागाकाराला 20 आणि बाकी आली 0। ठीक आहे, तर जिथे जिथे बाकी 0 येते समजायचं भागाकार निशेष गेलेला आहे। दुसरं उदाहरण बघू आपण याच्यामध्येच। एक दुसरं उदाहरण आहे, दुसरं उदाहरण घेतो मी, समजा 12 आहे। ठीक आहे, 12 ला 2 ने भाग देतो, बे सखोम 12। ठीक आहे, आता 12 तून 12 गेले 0 0। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक याची साधी कल्पना आलेली असेल की 2 ने निशेष भाग जाणार आहे, म्हणजे ज्याची बाकी 0 येते म्हणजे तो निशेष भागाकार आपण असं त्याला म्हणतो। ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्याला आपण समसंख्या असं म्हणतो। आता हे ओळखण्याची आणखीन एक दुसरी पण पद्धत आहे। ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील, त्या संख्यांना सुद्धा आपण समसंख्या सरळ सरळ म्हणून टाकतो। ठीक आहे, बघा उदाहरण देतो मी तुम्हाला एक 10। 10 च्या एकक स्थानी आहे 0, म्हणजे हिला सुद्धा ह्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे ही समसंख्या झाली। 12चा आत्ताच भागाकार केला आपण,
याच्या एकक स्थानी 2 आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. 14च्या एकक स्थानी 4 आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. 908 याच्या एकक स्थानी 8 आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या आहे. 1016 बघा याच्या एकक स्थानी सुद्धा 6 आहे म्हणजे ही सुद्धा समसंख्या झाली. तसंच 4550च्या एकक स्थानी सुद्धा 0 आहे. ठीक आहे, 0 आहे असल्यामुळे ही संख्या सुद्धा समसंख्या झाली. म्हणजे संख्या किती अंकी असू द्या, 1 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, 3 अंकी असू द्या, 4 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल तर त्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल तर आपण सरळ सरळ ती समसंख्या आहे असं म्हणू शकतो नाही, ती समसंख्याच आहे. ठीक आहे. तर बघा आता तुम्ही एक अंकी संख्येमध्ये 0 ज्यावेळेस येतो का तर 0 हा समही नाही आणि विषमही नाही, हे इथे लक्षात ठेवावं लागेल. कारण ह्या नियमामध्ये तुम्ही 0 आला, फक्त 0 आला तर त्याला समसंख्या म्हणू शकत नाही, कारण 0ला 2 ने निशेष भाग जात नाही. बरोबर आहे, 0ला भाग जात नाही 2 ने, त्यामुळे 0 ही समसंख्या नाही आणि विषमही संख्या नाही. आता इथं थोडंसं विषम संख्येबद्दल आपण बघूया. तर समसंख्येला आपण म्हणलं 0, 2, 4, 6, 8 ह्या ज्यांच्या एकक स्थानी येतात त्यांना आपण सम म्हटलं. बरोबर आहे. परंतु हे अंक नसणारे जितके पण आहेत नंबर्स ते सगळे विषम आहेत. म्हणजे 0 आणि 2च्या मध्ये 1 आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 येईल ती संख्या विषम. 2 आणि 4च्या मध्ये 3 आहे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 येईल ती संख्या विषम संख्या. 4 आणि 6च्या मध्ये 5 आहे, तर 5ही तसंच. 6 आणि 8च्या मध्ये 7 आहे. ठीक आहे, आणि 8च्या नंतर 9 आहेत, तर 9, 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी येतात त्या सरसगट विषम संख्या म्हणायच्या. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की 2 ने त्या संख्येला निशेष भाग जात नाही, त्या संख्या म्हणजे विषम संख्या आपण त्यांना असं म्हणू शकतो. बघा समसंख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्याला आपण सम म्हणतो. तसेच त्याच्या विरुद्ध असते विषम संख्या, ज्या संख्याला 2 ने निशेष भाग जात नाही त्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. बघा आता समसंख्या ओळखतो कसं आपण, त्यांच्या ज्याही संख्येच्या एकक स्थान 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती झाली सम, आणि हे सोडून जर अंक असतील तर ती झाली विषम. बघा ह्या दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे. तर लक्षात सम ठेवा, विषम ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहणार आहे. तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तिला आपण समसंख्या म्हणतो, है ना. आणि जिच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले की ती झाली समसंख्या. तसंच हे अंक सोडून म्हणजे 1, 3, 5, 7, 9 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असेल ती झाली विषम संख्या. इतकं सोपं आहे. बघा यांचे एकक स्थान बघा 100, 4, 6, इथं 8 आणि इथं 2 म्हणजे ह्या झाल्या सम, आणि यांना सोडून बघा ह्या विषम आहेत. त्यांच्या एकक स्थानी 1, इथं बघा 9 आहे, इथं 5 आहे, 7 आहे आणि 3 आहे. तर ह्या काय झाल्या, ह्या विषम संख्या झाल्या. ठीक आहे, एवढं सोपं आहे. सम आणि विषम मध्ये फरक करणं जास्त काही अवघड नाही. लक्षात सम ठेवायचं आणि त्याच्या अपोजिट विषम आहे असं समजून जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे 2 घटक तुमच्या सहज लक्षात राहतात. आता बघा त्याच्या पुढची संख्या आहे पूर्णांक संख्या, त्याला आपण इंटिजर्स म्हणतो. आता हे इंटिजर्स बनतात कसे तर धनसंख्या, ऋण संख्या, ठीक आहे, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि 0 यांच्या मिळून काय तयार होतात तर होतात इंटिजर्स किंवा पूर्णांक संख्या तयार होतात. बरोबर. आता बघा धनसंख्या म्हणजे आपण बघितलं होतं धनसंख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या, आता एखादा असं म्हणेल की नैसर्गिक संख्या आणि ऋण संख्या आणि 0 है ना, नैसर्गिक संख्या, ऋण संख्या, 0 यांची मिळून काय तयार होतात तर पूर्णांक संख्या तयार होतात. तुम्ही अशी त्याची व्याख्या करू शकता की पूर्ण संख्या
आणि ऋण संख्या. आता बघा, पूर्ण संख्येमध्ये शून्य आणि नैसर्गिक संख्या येतात, म्हणजे धनसंख्या आणि शून्य हे पूर्ण संख्येमध्ये येतात आणि राहते ऋण संख्या. तर यांची मिळून पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स तयार होतात. तर मग बघा, संख्या रेषा तुम्हाला माहित आहे, संख्या रेषेवरील जे संख्या आहेत त्या ते इंटिजर्सच आहेत. म्हणजे बघा, मध्यभागी असतो शून्य, उजवीकडे असतात धनसंख्या आणि डावीकडे असतात ऋण संख्या. बघा, उजवीकडे असतात धनसंख्या आणि डावीकडे ऋण संख्या असतात. म्हणजे ह्या इकडे वाढत जातात आणि ह्या इकडे वाढत जातात. म्हणजे इथं पूर्णांक संख्येमध्ये छोटी संख्या कोणती हे आपण सांगू नाही शकत आणि मोठा पूर्णांक कोणता आहे तोही आपण नाही सांगू शकत. का? कारण ह्या ऋण संख्या इकडे इकडे वाढत जातात डावीकडे आणि धनसंख्या उजवीकडे वाढत जातात. म्हणजे ह्या दोन्हीही टोक यांचे अनंत आहेत. ठीक आहे, तुम्ही कुठलीही संख्या सांगितली की त्याच्यात एक प्लस केला की ती त्याच्यापेक्षा मोठी होते, बरोबर आहे. किंवा छोटी संख्या सांगितली की त्याच्यातून एक वजा केला की त्याच्यापेक्षा छोटी संख्या तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह नंबर्स मध्ये सुद्धा तुम्हाला संख्या लहानात लहान 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 होत जाणार आहे. म्हणजे तुम्ही किती लहान आहे हे सांगू शकत नाही आणि मोठी कोणती आहे तेही सांगू शकत नाही. तर पूर्णांक संख्या म्हणजे लक्षात आलं असेल, धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य. धनसंख्या, ऋण संख्या आणि शून्य यांची मिळून तयार होते पूर्णांक संख्या. म्हणजे ह्या ऋण संख्या, ह्या धनसंख्या आणि हा शून्य. आता बघा, शून्याच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, शून्य हा धनही नाही आणि ऋणही नाही. बरोबर, लक्षात ठेवायचं. शून्य हा धनही नाही आणि ऋणही नाही, त्याला कुठलंही चिन्ह आपण लावू शकत नाही किंवा तो धनही नसतो आणि ऋणही नसतो. याच्यावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, पुढची संख्या आहे मूळ संख्या, ज्याला आपण प्राईम नंबर असं म्हणतो. आता काय असते मूळ संख्या, कोणाला म्हणणार मूळ संख्या? बरोबर, ज्या संख्येला एकने आणि स्वतः म्हणजे त्याच संख्येने जर भाग जात असेल तरच त्यांना म्हणतात. आता प्रत्येक संख्येला एकने आणि स्वतः भाग जातो, बरोबर आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर ती होते मूळ संख्या. म्हणजे बघा, ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येशिवाय, त्याच म्हणजे स्वतः, समजा उदाहरण दिलं मी 2, 2ला 1 आणि 2नेच भाग जातो, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने 2ला भाग जात नाही, बरोबर आहे का. त्या संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात, है ना. म्हणजे सरळ सरळ एकच लक्षात ठेवायचं, मूळ संख्या म्हणजे काय, एखादी अशी संख्या जिला एकने आणि स्वतः, ठीक आहे, एकने आणि स्वतः याच्याशिवाय कुठल्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्येला आपण म्हणतो मूळ संख्या. आता बघा, ह्या मूळ संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहे, बरोबर. आता मूळ संख्या बघा, मी तुम्हाला पहिले बघा 1 ते 10 मध्ये, 1 ते 10 मध्ये, 1 ते 10 मध्ये आहे 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत 4. त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये आहे 11, 13, 17, 19 ह्या संख्या ज्या आहेत यांना एक आणि स्वतः याशिवाय दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही. 19ला 1 आणि 19 ह्या दोन संख्येने भाग जातो, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही. बघा, 21 ते 30, 21 ते 30 मध्ये 23, 29, 31 आणि 37, बरोबर. त्याच्यानंतर 41 ते 50 मध्ये 3 संख्या आहेत, 41, 43 आणि 47. त्यानंतर 51 ते 60 मध्ये आहे 2 संख्या, 53 आणि 59. यांना एक आणि स्वतः याशिवाय कुठल्याही संख्येने भाग जात नाही. त्याचप्रमाणे 61 आणि 67 हे आहे 61 ते 70 यामधल्या 2 संख्या. त्यानंतर 71 ते 80, 71, 73 आणि 79 ह्या 3 संख्या आहेत. त्यानंतर 81 ते 90 च्या दरम्यान 2 संख्या आहेत, 83 आणि 89.
आता 91 ते 100 मध्ये एकच संख्या आहे, ती आहे 97. आणि ह्या सर्व संख्या आहेत 25. बरोबर, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या आहेत? 25. आता याच्यामध्ये ही जी 2 दिसते आपल्याला संख्या आहे, ही समसंख्या आहे. बरोबर आहे. 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. बरोबर है ना, हे लक्षात ठेवायचं, कारण हा प्रश्न नेहमी येतो. 2 ही एकमेव समसंख्या ही मूळ संख्या आहे, है ना. याच्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या समसंख्या नाही. ठीक आहे. ह्या बाकीच्या सगळ्या विषम संख्या आहेत आणि ह्या मूळ संख्या सुद्धा आहेत. का मूळ संख्या? कारण यांना एकनी आणि स्वतःनीच भाग जातो. म्हणजे बाकीच्या विषम संख्यापैकी एवढ्याच आहेत. 25 विषम संख्या आहेत ज्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. आता बघा, जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे लागून आलेल्या, ज्यांच्यामध्ये फरक हा 2चा आहे, है ना. ज्या मूळ संख्येमध्ये फक्त 2चा फरक आहे. जसं की 2 आणि 3 ही होईल का? 2च्या नंतर लगेच 3 आहे, 1चाच फरक आहे. बघा, 3 आणि 5 च्या मध्ये 4 आहे, म्हणजे 3 आणि 5 यांची जर वजाबाकी केली तर 2 येते. म्हणजे पहिली जोडमूळ संख्या कोणती झाली? 3 आणि 5. त्याच्यानंतर 5 आणि 7 च्या मध्ये सुद्धा 2चा फरक आहे, म्हणजे 5 आणि 7 ही आहे दुसरी जोडी. त्याच्यानंतर 11 आणि 13. बघा, 11 आणि 13 च्या मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 17 आणि 19 च्या मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 17 आणि 19. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे 29 आणि 31. 29 आणि 31 यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. त्याच्यानंतर आहे 41 43. 41 आणि 43 ह्या 2 संख्यांमध्ये सुद्धा 2चा फरक आहे. त्याच्यानंतर आहे 59 आणि 61. 59 आणि 61 हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एक नंबर आहे 59, 60 आणि 61. 60 नाहीये. ठीक आहे. एक नंबर मिसिंग आहे, म्हणजे ह्या जोडमूळ संख्या झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 71 आणि 73. 71 आणि 73. त्याच्यानंतर दुसरी नाही, म्हणजे बघा 8 जोड्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. तर 1 ते 100 मध्ये संख्या 1 पासून ते संख्या 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या ह्या एकूण 8 आहेत, है ना. जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या एकूण किती आहेत? 8. त्या कितीमध्ये? 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 8. आता बघा, त्याच्यात मधलं आहे सहमूळ संख्या, है ना. मूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि आता हा सहमूळ संख्या. हा थोडासा वेगळा आहे. सहमूळ संख्या म्हणजे बघा, 2 संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असेल. म्हणजे अशा कुठल्याही 2 संख्या ज्यांच्यामध्ये दुसरा सामायिक विभाजक असला नाही पाहिजे. आता कसं आहे, मी पहिले तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही जर घेतलं 12 आणि 14 ह्या 2 संख्या घेतल्या, तर ह्या 2 संख्याला 1 ने भाग जातो दोन्हीला आणि 2 नेही भाग जातो. बरोबर. मग 1 सोडून 2 पण आला इथं, मग ह्या सहमूळ होतील का? तर होणार नाही. म्हणजे ह्या 2 सहमूळ होणार नाही. मग आता याच्यात सोपी ट्रिक कशी? तर एक समसंख्या घ्यायची आणि एक विषम संख्या घ्यायची. बघा, 12 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः 12 ने सुद्धा भाग जातो. बरोबर. आता 13 ला, याला आपण व्यवस्थित मांडणी करू याची. बघा, 12 ला 1 ने, 2 ने, 3 ने, 4 ने, 6 ने आणि 12 ने भाग जातो. 13 ला 1 ने जातो आणि 13 ने जातो. बरोबर. मग सामायिक विभाजक कोणता आला याच्यामध्ये? दोन्हीमध्ये हा 1. फक्त काय आला? सामायिक
है ना, दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असेल अशा संख्येला आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या म्हणतो. मग 12 आणि 13 ही सहमूळ झाली, 13 आणि 14 ही सुद्धा सहमूळ झाली. म्हणजे एक सम आणि एक विषम जर घेतली, ठीक आहे, पण त्याचे लक्ष द्यायचं की त्याचा सामायिक विभाजक फक्त एकच असला पाहिजे. बरोबर आहे, है ना. तर आपण कुठल्याही संख्या घेताना त्यांचा पहिले सामायिक विभाजक चेक करायचा आणि नंतर ठरवायचं की ही सहमूळ संख्या आहे की नाही. बरोबर, सहमूळ संख्या असण्यासाठी त्यांचा सामायिक विभाजक फक्त एक, हा एकच असला पाहिजे. बघा, याच्यात 2 नाहीये, 3 नाहीये, 4 नाहीये, दुसरा आला तर ह्या होणार नाही. बरोबर आहे, जसं आपण 12 आणि 14चं उदाहरण बघितलं त्याचप्रमाणे. ठीक आहे. पुढची आहे संयुक्त संख्या. मूळ संख्या झाल्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. आता ह्या संख्या कशा ओळखायच्या, तर ज्या संख्या मूळ संख्या नाही, ठीक आहे, 1 ते 100 मध्ये समजा तुम्हाला संख्या ओळखायच्या आहेत, तर ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. बरोबर. आता बघा, आपण बघितलं मूळ संख्या किती होत्या, एकूण मूळ संख्या होत्या 25. बरोबर. आता 100 मधून 25 गेल्यानंतर उरल्या 75. म्हणजे संयुक्त संख्या किती भरणार तुम्ही, 75. पण इथे एक हे आहे, एक जी संख्या आहे पहिल्या नंबरची एक, ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या ही नाही, है ना. एक ही मूळही नाही म्हणजे ती प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाही. मग आता 100 मधून 25 गेल्यानंतर 75. मग 75 मधून हा एक सुद्धा मायनस करावा लागेल. मग उरल्या एकूण 74 संयुक्त संख्या. बरोबर आहे. ठीक आहे. आता त्या तुम्हाला शोधायचे आणि मला कमेंटमध्ये लिहून पाठवायचे आहे. ठीक आहे. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.